असे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की संत महात्मे दानशूर आहेत, संत उदार आहेत, मागण्याकरता येतील त्यांची इच्छा पूर्ण करतायत आणि मागावून येणाऱ्यांकरता त्यांच्याकडे शिल्लक असतं। त्यांचं पोतं भगवान परमात्म्याने भरल्यामुळे ते केव्हाच रित होत नाही आणि त्यांना जे द्यायचंय त्याचे अनंत भांडार त्यांच्याकडे भरलेले आहेत। असं उदारत्व अंतकरणाने संत महात्मे हे दान देत आहेत, अशा अर्थाचा हा अभंग आहे। विठाला 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 विठाला। अभंगाची प्रस्तावना अशी आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संत आणि ते दानशूर आहेत। संतांचं दानशूर म्हणून वर्णन करतायत। दानशूर म्हणून वर्णन केल्यानंतर आपल्या सर्वांना एक महत्वाची शंका निर्माण होईल की संत महात्मे दानशूर कसे? कारण दान देण्यासाठी ह्या तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात, तेव्हा तो दानशूर ठरतो। एक स्वातंत्र्य असावं, एक औदार्य असावं आणि एक ऐश्वर्य असावं। तीन पैकी एखादी गोष्ट जर न्यून असेल, कमी असेल तर तो दानशूर ठरत नाही। उदाहरणार्थ त्याच्याकडे ऐश्वर्यही भरपूर आहे, तो उदारही खूप आहे, पण जर परतंत्र असेल तर परतंत्र असलेला ऐश्वर्य संपन्न आणि औदार्ययुक्त असूनही उपयोग नाही। त्याचं ऐश्वर्य आहे पण अगदी सोप्या भाषेत। एखाद्या वेळेला आपण एखाद्याकडे वर्गणी मागायला गेलो म्हणजे तो म्हणत असतो, माझ्याकडे तुम्ही मागायला आला, द्यायलाच पाहिजे, काय कमी केले देवाने? इथे द्यायचं नाही तर द्यायचं तरी कुठे? देवाला दोन हातांनी दिलं म्हणजे देव आपल्याला अनंत हातांनी देतो हेही मला माहिती आहे। बरं, माझी इच्छा आहे खूप आहे, तुम्ही तरी कुठं घर प्रपंचासाठी मागता आणि तुम्हाला नाही म्हणून या गावात राहावं तरी कसं? मागणाऱ्यांना असं वाटतं की हा निम्मानिम काम एक सप्ताहाचं एकटाच करतो काय ना? मागावून जेव्हा लिहायची वेळ येते आकडा, त्यावेळेला तो म्हणतोय हे बघा द्यायला काय अडचण नाही, पण तिला विचारतो मग सांगतो। याचं जे ऐश्वर्य आहे हे पारतंत्र्यात आहे, पगार याचा आणि हक्क तिचा, असा प्रकार घडतो। त्यावेळेला त्याचं ऐश्वर्य असूनही दान खात्यात खर्च केलं जाणार नाही। त्यावेळेला स्वतंत्र आहे, बरं उदारही आहे, पण जवळच काही नसेल तर जवळ काहीच नाही। पंढरपूर सारख्या ठिकाणी गेला, आंधळ्या पांगळ्याने केविलवाणी स्थितीने त्याच्या पायाला हात लावून दान मागितलं, मायबाप एक दोन पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, एक दोन पैसा द्या हो धर्माला। त्याला असं वाटू लागलं 10-5 पैसे देण्याऐवजी 10-5 रुपये देण्याऐवजी 100-200 रुपये द्यावेत, पण खिशात हात घालतो तर एकही पैसा नाही। अर्थात जवळ ऐश्वर्य नाही, मग काय उपयोग? त्याच्या उलट ऐश्वर्य भरपूर आहे, स्वातंत्र्य आहे, पण महाकृपण असेल तर, कंजूस असेल तर? श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या 23व्या अध्यायामध्ये कदरयू ब्राह्मणाचं आख्यान आलेलं आहे। किती कंजूस असावा आणि त्या कंजूसपणाचं वर्णन केलेलं आहे, खूप कंजूस। त्यासाठी अनेक उदाहरणं दृष्टांत आपण नेहमी ऐकतो। म्हणून उदारही असावा, श्रीमंतही असावा आणि स्वतंत्र असावा, तेव्हा तो दानशूर ठरतो। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणताय संत दानशूर आहेत। दानशूर असण्यासाठी कदाचित संत उदार आहेत असं आपण मान्य करू, संत स्वतंत्र आहेत मान्य करू, पण श्रीमंत आहेत का? संतांची परिस्थिती स्वतः संतांनीच आणि परिचित करून दिलेली आहे। ते म्हणतायत, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, चोर धाके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, घर राखे ते नांदणूक आयसे सांगा, नांदणूक आयसे सांगा, घर राखे ते नांदणूक आयसे सांगा। या अभंगद्वारा श्री संत तुकाराम महाराज सांगतायत की आम्ही भिक्षाटन करायला जेव्हा जातो तेव्हा आमच्या घराचं रक्षण कुत्र्यांनी करावं, ज्यांच्या घरात काहीही नाही हे त्याचं उत्तर आहे, तेव्हा ते दानशूर कसे असा प्रश्न आहे। विठाला 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 विठाला।
स्वतःच्या परिस्थितीचा परिचय करून देताना तुकाराम महाराजांनी पुन्हा एक उदाहरण सांगितलेलं आहे. अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्मा वैकुंठनाथ भगवान तुकाराम महाराजांकडे पाहुणे म्हणून आले. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतायत, त्या देवाला मी काय पाहुणचार करावा? त्यावेळेला त्याचं वर्णन आहे. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर दरदरीत पाण्या माझी रांधील्या कण्या, मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा, काय करू उपचार, कोप मोडकी जर काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. तुकाराम महाराज म्हणतायत, पाहुणे घरासी आज माझ्याकडे भगवान परमात्मा पाहुणा म्हणून आला. त्याला बसायला काय टाकावं? मोडक्या बाजावर त्या गोधड्या वगैरे त्या वाकळा टाकल्या. दुसरी गोष्ट, जेवण काय करावं? तर पाण्यामध्ये कण्या टाकल्या आणि पातळ कण्याचं असं प्रमाण ठेवून पांडुरंग परमात्म्याला वाढलं. आणि शेवटी भगवान परमात्मा जेवले. जेवल्यानंतर देवाला विडा द्यायला पाहिजे असा नियम आहे. विड्याचं शास्त्र असं आहे की साधकांनी ते खाऊ नये, किंवा विड्याचं शास्त्र असं आहे उपवास असेल त्या दिवशी घेऊ नये, किंवा देवाच्या मंदिरात किंवा कथा कीर्तनाला जाताना तोंडात नसावा असा त्याचा अर्थ आहे. परंतु श्रीमंत माणसांनी विडा जरूर घ्यावा. त्याचं कारण अष्टभोगापैकी तो एक भोग आहे. देवाला विडा द्यायला पाहिजे असा नियम आहे. शास्त्राने जे 8 भोग सांगितलेले आहेत, सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या, कुसुमचैव भोगाष्टकमुदाहृतम. शास्त्रकार सांगतात हे 8 भोग आहेत. 8 पैकी तांबूल हा एक प्रकारचा भोग आहे. मग देवाला विडा द्यायला पाहिजे. विड्याचं शास्त्र आहे 13 गुणी विडा असावा. म्हणजे पानामध्ये 13 वस्तू टाकाव्यात आणि त्याला म्हणतात 13 गुणी विडा. पुन्हा त्याच्याही पुढे शास्त्र आहे, पानं खाणाऱ्यांनी ते जरूर लक्षात ठेवावं. म्हणजे एक पान खाणं आरोग्यकारक आहे असं म्हटलंय. एक पानम सुखारोग्यम, द्विपानम निष्फलम भवेत, अतिश्रेष्ठम त्रिपानंच चतुर्थम पंचकम तथा असं शास्त्र आहे. एक पान खाणं आरोग्यकारक आहे, 2 पानं खाणं निष्फल आहेत. खायचीच ठरली तर 3, 4 किंवा 5 पानं खावीत. 13 वस्तू टाकून 5 पानाचा विडा खावा. आणि हा श्लोक जरूर पाठ करावा पानं खाणाऱ्यांनी, पण दुसऱ्याच्या घरचे पानं खाणाऱ्यांनी पाठ करावा. स्वतःच्या घरचे पानं खाणाऱ्यांना न परवडणारा हा श्लोक आहे. तात्पर्य हे आहे, स्वतःची पानं खाणारा पार अर्ध पान लावून खातो तेव्हा प्रश्न सोडा. श्रीमंताचा प्रश्न आहे, देवाला 13 गुणी विडा द्यावा. महाराज म्हणतायत हे बरोबर आहे, पण माझी परिस्थिती तशी नाही. तेव्हा मुखशुद्धी तुळशी दळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबारांनी तुळशीचं पान उचललं, देवाच्या हातावरती ठेवलं. देवा माझी परिस्थिती गरीब असल्याने तू ते गोड करून घे. एखाद्या समर्थ वडिलांना एखाद्या मुलींनी, गरीब असलेल्या मुलींनी पिठलं भाकरी वाढावी आणि सांगावं, दादा तुम्हाला श्रीखंडपुरी, बासुंदी, गुलाबजामुन, लाडू, जिलेबीचं आणि जेवण करायला पाहिजे होतं, पण माझी तशी परिस्थिती नसल्यामुळे मी तुम्हाला पिठलं पोळी खाऊ घालते. त्याच्यात माझी चूक नाही. तुम्ही मला त्यावेळेलाच दारू पिणाऱ्यांना जर दिलं नसतं तर माझी ही परिस्थिती आज नसती. त्यावेळेला तुम्ही जर चांगलं निरीक्षण केलं असतं तर अशी माझी परिस्थिती नसती. ही चूक तुमचीच आहे. तुम्ही मला यांच्या गळ्यात बांधलं ना, पदरी बांधलं ना, मग तुम्हाला पिठलं भाकरी आता गोड करून घ्यावी लागेल. तसं संत म्हणतायत, देवा आमची परिस्थिती तूच अशी केलेली आहे. देवभक्ता लागी करुणी दी संसार, अंगे वारावार करुणी ठेवे. देव आपल्या भक्ताला संसार करू देत नाही, तेव्हा तूच केलेला आहे. आता तेव्हा तू गोड करून घे. मग तुकाराम महाराज म्हणतायत, मुखशुद्धीसाठी मी तुळशीचं पान देतो, मी दुर्बळ आहे. तेव्हा संत दानशूर कसे हा प्रश्न आहे. त्यांच्याजवळ जर काहीच नाही, परिस्थिती जर गरिबीची आहे, तर मग ते आणि दानशूर कसे हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर थोडक्यात असं आहे, आपल्याला एकच दान माहिती आहे, ते म्हणजे द्रव्यदान, आणि ते संतांकडे नाही, मग ते दानशूर कसे असा प्रश्न. पण दानाचे शास्त्रांनी बरेच प्रकार सांगितले. त्यातले प्रमुख मी 5 प्रकार सांगतो. एक भूदान आहे, एक गोदान आहे, एक कांचन दान आहे, एक अन्नदान आहे आणि एक विद्यादान आहे. असे शास्त्रांनी दानाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ, वामन अवतार भगवान परमात्म्याने घेऊन बळीराजाकडे दान मागितलं. ते कशाचं दान मागितलं आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याला भूदान म्हणतात. म्हणजे पृथ्वीदान मागितली, त्रिपाद भूमी मागितली. बळीराजाने ते दान देऊ नये याकरता त्यांचे गुरु शुक्राचार्य आडवे आले. त्यांनी सांगितलं, बळी तुला माहित नाही, देव तुझी परीक्षा घ्यायला आलाय. पण बळीराजांनी सांगितलं, न मानावे त्याऐसे गुरुचे वचन, जेणे नारायणांतरेल. तुम्ही श्रीगुरु असाल तरी मी तुमचं आज ऐकणार नाही. त्याचं कारण असं आहे, माझं भाग्य आहे. कोण विद्यार्थी असा आहे की अभ्यास करतो आणि परीक्षा देत नाही. मी जो आतापर्यंत दान देण्याचा अभ्यास केलाय, हा माझं भाग्य आहे. माझा पेपर भगवान परमात्मा तपासतोय. परीक्षा तर देणार, उत्तम मार्कांनी पास होणार, चांगल्यापैकी मार्कांनी पास होणार. शेवटी
बळीराजाच्या आईला बोलवलं. बळीराजाची आई काही करू शकली नाही, दान दिलं. देवानी 2 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपलं आणि एक पाय कुठं ठेवू म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवायला सांगितला बळीराजाने. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून बळीला पाताळात घातलं. त्यावेळेला बळीराजाची आई जेव्हा भगवान परमात्म्याकडे आली तेव्हा भगवान सुद्धा घाबरले. पतिव्रतेची सत्ता देवावरही असू शकते. भगवान म्हटले मी अन्याय केलाय, बळीराजाला पाताळात घातला, आता ही आई मला काय शाप देईल बळीराजांची सांगता येत नाही. पण त्यावेळेला ती म्हणते मी तुला शाप द्यायला आले नाही, मी तुला माझा पराक्रम सांगायला आले. म्हणजे काय पराक्रम आहे? भले हुई सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. ती सांगते माझा पराक्रम सांगायला मिळाली. माझे पती विरोचन राजे मृत झाले तेव्हा मी सती जायला निघाली होते, पण माझ्या पोटात बळीराजाचा गर्भ होता, लोकांनी मला रोखलं. त्याचं भाग्य, त्याचं चीज आज झालं. बरं झालं मी सती गेले नाही. ऐसा पुत्र पैदा किया, तुम्हा मला मुलं होतात, पण त्यांनी ऐसा पुत्र पैदा किया, पैदा हुआ असं नाही, होतात सर्वांनाच, पण असे सुसंस्कार घडवले त्याच्यावरती. भागवतात सांगितल्याप्रमाणे कौमारे आचर्यन प्राज्ञो धर्मान भागवतान इह, भागवतात सांगितल्याप्रमाणे लहानपणी आई वडिलांची जबाबदारी आहे मुलावर संस्कार बनवणं. आणि शास्त्रांनी सांगितलेलं आहे मुलगा व्हावा तर एक तर दाता असावा, एक तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर असावा, नाहीतर हनुमंतरायांसारखा भक्त असावा. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर जने. कबीरदास महाराज म्हणताय जननी जने तो भक्त जने. एक तर तू दात्यांना जन्म दे, नाहीतर शूरांना जन्म दे, नाहीतर माते हनुमंतरायासारख्या भक्तांना जन्म दे. त्याच्यापेक्षा सांगू, अतिरेकांना जन्म देण्यापेक्षा तू माते तशी राहिली तरी चालेल, पण अतिरेक्यांची आई चुकूनही होऊ नको. विठाला 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 विठाला. अर्थात तात्पर्य हे आहे की जेणेकरून, नाहीतर मग अनेक मुलं होतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तात्पर्य हे की बळीराजाची आई सांगते की माझं भाग्य आहे भगवान परमात्मा माझ्या परमात्म्याकडे. विश्वानी ज्याच्या पुढे हात पसरावा त्यांनी माझ्या मुलापुढे हात पसरावा. याला भूदान म्हणतात. गोदान शब्दाचा अर्थ आहे का? गायी दान देणे. नरग नावाच्या राजाची कथा पुराणात आलेली आहे. सोन्याच्या शेंब्या शिंगात बसून योग्य काली आणि गायीचं दान दिलं त्याला नरग नावाचा राजा म्हणतात. बरं, कांचनदान, कांचनदानाची कथा बरीचशी मोठी आहे. पैठण क्षेत्रामध्ये देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा कौत्स भडोच शहरामध्ये वरतंतू ऋषीकडे विद्याभ्यास करून पारंगत झाल्यानंतर माझ्याकडून दक्षिणा घ्या असा तो आग्रह करतोय. त्यांनी सांगितलं 14 विद्या शिकलास ना, एका कलेला 1 कोटी अशा सुवर्ण मोहरा 14 कोटी आणून दे. मग त्यांनी दात्यांची म्हणजे दानशूरांची यादी बघितली. आता या जगात दानशूर कोण आहे? त्यावेळेला अयोध्येमध्ये भगवान रामप्रभूचे पूर्वज, त्यांचं नाव आहे अजराजा, ते सोनं दान देण्यात प्रवीण होते, त्यांची ख्याती होती. मग तिथे जाऊन त्यांनी दान मागितलं की मला सुवर्ण मोहराचं दान द्या. त्यांनी सांगितलं बाबा रे मी तुला दिलं असतं, पण यज्ञयुतम मेरू सुवर्ण दानम, मी विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि सुवर्णाचं दान रथ भरू भरू दान दिलेलं आहे. आता मी आपल्या भाषेत म्हणजे 0 बजेटमध्ये आहे. आज मी तुला दान देऊ शकत नाही. देण्याची इच्छा आहे पण माझ्या भंडारगृहामध्ये काहीही उरलेलं नाही. अर्थात मला त्याच्या पुढची कथा लांबवर सांगायची नाही, मला तिथेच संपवायची आहे. तात्पर्य हे, याला म्हणतात कांचन दान. रथ भरून सुवर्ण दान दिलं. बर, आणि त्याच्या पुढचं आहे अन्नदान. पांडवांच्या यज्ञामध्ये जे घडलं ना ते अन्नदान, अमाप अनंत पट्टीचं अन्नदान झालेलं आहे. तात्पर्य हे आहे, पण या सर्व दानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे. हे महत्वाचं आहे. त्याचं कारण आहे, द्रव्यदान देण्यासाठी देशकाल पात्राची गरज आहे, पण अन्नदान देण्यासाठी देशकाल पात्र पाहण्याची गरज नाही. कोणालाही अन्नदान दिलं तरी पुण्यच होतं. द्रव्य देताना भगवंतांनी सांगितले देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. भगवान सांगतायत अर्जुना, राजस दान आहे, तामस दान आहे, सात्विक दान आहे. सात्विक दान होण्यासाठी देशकाल पात्र असावा. देश कसा असावा? प्रयाग गंगा असा देश असावा. किंवा नामदेवरायांच्या सांगण्याप्रमाणे नामदेवराय सांगतायत येथे एकसित दिधल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे, धन्य धन्य पांडुरंग. नामदेवराय सांगतायत पंढरपूर तीर्थक्षेत्रात भाताचं 1 शीत दान दिलं तर कोटी कुळाचा उद्धार आणि कोटी यज्ञाचं पुण्य त्याच्या पदरात पडतं. देश असा असावा. देश कसा असावा? असा. बर, काल कसा असावा? पुराणात त्याचं वर्णन आलेलं आहे. अर्धोदय सविज्ञे कोटी सूर्य ग्रह समहा, अर्धोदय तू संप्राप्य सर्वम गंगा समम जलम. हे तर कळलं ना तुम्हाला? हा, मग ठीक आहे, कळलं. ठीक आहे. तात्पर्य हे आहे की
अर्धोदय पर्व हे 71 वर्षांनी एकदा येतं आणि त्या 71 वर्षांनी येणाऱ्या अर्धोदय पर्व प्रसंगी जर तुम्ही दान दिलं तर त्याचं पुण्य काही वेगळं असेल. यत्किंचित दीयते दानम तद्दानम मेरू सन्निभी. पुराणात म्हटलं यत्किंचित दीयते, किंचित दान दिलं तर मेरू पर्वत इतकं दान दिल्याचं पुण्य मिळेल तुम्हाला. त्यावेळेला कसा असावा काल, या नियमाने असा काल. आणि पात्र कसं असावं, शुद्धात्मानो भवे द्विजहा. पात्र कसं असावं, द्विजहा म्हणजे ब्राह्मण. पण द्विज शब्दाचा अर्थ शास्त्राने असा सांगितलाय, द्वि आणि ज. द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्मणारा. ज्याचा दोनदा जन्म होतो त्याला म्हणतात द्विज. शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही आम्ही जन्मतो हा पहिला जन्म, पण उपनयन संस्कार केल्यानंतर, त्याचं मौंजीबंधन केल्यानंतर त्यांचा पुन्हा एकदा जन्म होतो, तो खरा द्विजाचा जन्म आहे. आणि म्हणून दोन जन्म, दोनदा जन्म, म्हणून त्यांना म्हणायचे द्विज. विठ्ठला 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 विठ्ठला, असं हे द्विजाचं लक्षण आहे. आणि तो शुद्धाचरणी पाहिजे, म्हणजे आचार विचार संपन्न, नुसता द्विज नसावा. अत्यंत शुद्ध आचार विचाराने, त्यापेक्षा अत्यंत पवित्र अंतकरणाचा, आचरणाचा नामधारक असावा. असा जर असेल तर त्याला दान द्यावं. हे झालं पात्र, तो झाला देश आणि काल. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा द्रव्याचं दान देता येतं. पण अन्नदान देण्यासाठी या तिन्हीपैकी एकाही गोष्टीची गरज नाही. हो, अन्नदान द्यायचं असेल ना, महाराज म्हणतायत सर्वभूती द्यावे अन्न, भूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न. हो, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य देताना पात्र अपात्राचा विचार आहे, पण अन्न देताना सर्वांना द्या. पुण्य होईल का? हो, शास्त्राने तशा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अन्न उदकासारखं दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही, आणि मातेसारखं परम दैवत नाही. नान्नोदकम समम दानम, दान असेल तर नान्नोदकम समम, अन्न उदकासारखं दान नाही. म्हणून अन्नदान सर्व दानापेक्षा सरस आहे, श्रेष्ठ आहे, हा त्याच्यातला तात्पर्यार्थ आहे. मग अन्नदान जर श्रेष्ठ आहे, तिथं देशकालाचा विचार करण्याची गरज नाही, त्याच्यात मात्र थोडासा बारकावा शोधावा लागतो. अन्नदान द्यायचंय, पण देशकालाचा नका विचार करू, पात्राचा विचार करू नका, पण एक विचार जरूर करा, ज्याला घरी खाऊनच अजीर्ण झाला असेल त्याला पुन्हा अन्नदान करणं चूक आहे. कारण शास्त्राने सांगितलेलं आहे, काही गोष्टी अशा आहेत, अजीर्णस्य विषम अन्नम, वृद्धस्य तरुणी विषम किंवा अनाभ्यास विषम शास्त्रम. ह्या गोष्टी अशा आहेत की ज्ञानाचा अभाव असेल तर शास्त्र विष आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जर भूक नसेल, अजीर्ण झाला असेल तर अन्न त्याला विष आहे. वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम. समुद्रावर पाऊस पडला, काय उपयोग आहे? तसं तृप्त झालेल्यांना जीव घातलं, काय उपयोग आहे? म्हणजे ज्याला जीव घालायचंय त्याला अर्थभूता द्यावे दान. हो, त्याला जे द्यायचंय ना, अन्न द्यायचंय ना, त्याला अर्थता असावी, त्याला तुमच्या अन्नाची गरज असावी. आणि त्याला जर अन्नदान केलं तुम्ही तर मग त्याचं पुण्यच आहे. खरे पुण्य त्या नावे खरे पुण्य. महाराज म्हटले त्याला खरं पुण्य प्राप्त होतं. म्हणजे पुण्य प्राप्त होण्यासाठी अन्नदान सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान आहे. कारण द्रव्य दानामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देशकाल पात्राचा प्रश्न आहे, परंतु अन्नदान देण्यासाठी देशकाल पात्राचा प्रश्न येत नाही. आणि या सर्वांपेक्षाही अधिक पुण्य देणारं अन्नदान आहे. फक्त ज्याला गरज आहे त्याला अन्नदान द्यावं आणि आपण पुण्य संपादन करावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मग अन्नदान जर सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान आहे तर तुम्ही असं विचाराल, मग तुकाराम महाराज तुमच्या सर्व संत महात्म्यांनी अन्नदान केलं का? आणि म्हणून ते दानशूर ठरले? तुकाराम महाराज म्हणता येत नाही. अन्नदानापेक्षाही अजून एक श्रेष्ठ दान आहे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे. म्हणले कोणतं? अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान आहे, त्याला म्हणतात विद्यादान. मी तुम्हाला दानाचे 5 प्रकार सांगितले होते. पहिलं भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि विद्यादान. हे शेवटचं 5वं आहे विद्यादान. चंद्रकांत नावाच्या ग्रंथात त्याचे श्लोक आलेले आहेत. अन्नदानापेक्षाही, जसं सर्व दानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे, पण अन्नदानापेक्षाही विद्यादान त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. कशावरून? त्याचं वर्णन केलेलं आहे. अन्नदानात परम नास्ती विद्यादानम ततोधिकम अन्येन क्षणिका तृप्ती याव जीवन तू विद्यया. वर्णन आलेलं आहे. अन्नदानात परम नास्ती, अन्नदानाला नाश आहे, विद्यादानाला नाश नाही. एक. दुसरी गोष्ट, अन्नानी क्षणाची तृप्ती आहे, पण विद्यादानानी कायमची तृप्ती आहे. आज जी माणसं नको म्हणतात ना, ती माणसं उद्या पुन्हा विचारतात काय आहे होय.
थोडंसं आहे का हो असं विचारलं जातं. एखाद्या पंक्तीमध्ये जर आग्रह झाला ना, माणसं म्हणतात त्यांना एक सत्करू ठेवा, एक पोळी ठेवा, एक पोळी ठेवा किंवा एक जिलेबीचा वेढा ठेवा. पहिल्यांदा जिलेबी ठेवा, पोळी ठेवा, लाडू ठेवा म्हणतात, मागावून ते क्रियापद वगळून बोलतात त्यांना एक ठेवा. आपला भाषेचा प्रकार आहे तो मराठी भाषेत. त्यांना एक ठेवा, त्यांना एक ठेवा. वास्तविक त्याला नको असतं, तो चिडतोय. तो म्हटला तुम्ही जर ठेवली ना तर मी सुद्धा ठेवून देईल आता. इतका चिडतो. याचा अर्थ वेगळा नाही घ्यायचा. तुम्ही जर माझ्या पानावर जिलेबी ठेवली तर मी ठेवल, म्हणजे मी पानावर तशीच ठेवेल, मी खाणार नाही, हा त्याच्यातला अर्थ आहे. तात्पर्य हे आहे की नको नको असं तो म्हणत असतो. मला नकोय, अजिबात नकोय. तात्पर्य उद्या मात्र तो पुन्हा मागतोय, काही आहे का हो, मला भूक लागलेली आहे. अन्नदानाने तात्पुरती भूक भागते, पण विद्यादानाने कायमची भूक दूर होते. त्याचं शास्त्राने सुंदर वर्णन केलेलं आहे. विद्या सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. विद्यार्थी वर्गाने तर जरूर लक्षात ठेवावं, लक्षात. कारण विद्येला किती महत्व आहे. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. शास्त्रकार सांगतायत बाकीच्या धनात आणि या विद्याधनामध्ये किती फरक आहे. बाकीच्या धनाचं चोर हरण करू शकतो, चोरी होते. विद्यादानाची कधी चोरी झाली? म्हणले मी 10वी पर्यंत शिकलो, रात्री दरोडा पडला आमच्या घरावर, सगळं चोरी झाली, निघून गेलं माझं ज्ञान. नाही. बरं, राजा इन्कम टॅक्स आकारित नाही, चोर चोरी करत नाही. बरं, भाऊ बंद त्याच्यातला वाटा मागत नाहीत की तू 10वी पर्यंत शिकला, 5वी पर्यंतचं शिक्षण मला देऊन टाक, असं नाही. बाकीचं तुम्ही 1 नंबरनी मिळवा, नाही तर 2 नंबरनी. भाऊ वाटा मागणार म्हणजे मागणार, ते काही नाही. आपली जॉईंट फॅमिली आहे, एकत्र कुटुंब आहे, तेव्हा तू अर्धा निम्मानी वाटा केला पाहिजे. पण विद्यादानात अर्धा वाटा नाही. बरं, नच भारकारी, बाकीचं धन सांभाळताना त्रास होतो, विद्या सांभाळताना त्रास होत नाही, तिचा बोझा होत नाही. बाकीचं धन आपल्याला सोडून राहू शकतं, हे आपल्या सोबत राहतं. असं आहे का मी खूप शिकलो पण ते घरीच राहिलं, असं कधी आहे का? ते ज्ञान आपल्या सोबत आयुष्यभर आहे, संकटकाळी तारण्याला आपल्या आणि बरोबर आहे. एक. आणि दुसरी गोष्ट, बाकीचं धन दिल्याने संपतं, विद्याधन दिल्याने दुप्पट होतं. व्यय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. व्यय कृते म्हणजे खर्च करणे. मी म्हणतो जर विद्यादान दिल्याने संपलं असतं तर शिक्षक लोक आणि कीर्तनकार दुसऱ्या दिवशी सांगायला राहिलेच नसते. ते म्हणले ते मला खूप येत होतं पण काल सर्व सांगून टाकलं, आज माझ्याजवळ काही राहिलेलं नाही. बाकीचं धन दिलं तर ज्याला दिलं त्याला मिळतं, पण देणाराचं संपतं. पण विद्याधन असं आहे, ज्यांना दिलं त्याला मिळतं आणि देणाराचं दुप्पट होतं. विठाला विठाला विठाला. म्हणून सर्व धनात जर श्रेष्ठ धन असेल तर विद्याधन श्रेष्ठ आहे. आणि म्हणून संत जर दान करत असतील तर विद्यादान. संत अन्नाचं दान करत नाहीत, भूदान नाही, गोदान नाही, कांचन दान नाही. अर्थात हे दानाचे मी 4-5 महत्वाचे फक्त प्रकार सांगितले. असं किरकोळ प्रकार आपल्याला माहिती आहे, नेत्रदान आहे, किडनी दान आहे, रक्तदान आहे, नाहीच कळलं तर मतदान आहे की नाही. असे दानाचे प्रकार आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती पण आहेत. अर्थात पण खरं जे दान आहे ना, हे विद्यादान. पूर्वी ऋषी मुनीच्या आश्रमामध्ये विद्यार्थी जनांना जे दिलं जात होतं त्याला म्हणतात विद्यादान. संतांनी ज्ञानदान दिलं. थोडक्यामध्ये महाराजांचे अभंग आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त बेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले. संतांनी ज्ञानाचं दान दिलं. बस म्हणून ज्ञानदान घडे श्रेष्ठा. संतांनी ज्ञानाचं दान दिलं. सांगू, बाकीच्या ज्ञानाला नाश आहे दानाला, परंतु ज्ञानदानाला नाश नाही. बाकीचं संपेल हे कधी संपणार नाही. म्हणून संत महात्मे जे देतात ना, कृपा दान केले संते कल्पांते हे सरेना, कल्पांते हे सरेना, कल्पांते हे सरेना. कल्पच्या कल्प जातील पण संतांनी दिलेलं दान संपणार नाही. इथे ज्ञानाचं दान म्हटलंय, काही ठिकाणी मुक्तीचं ज्ञान आहे, मोक्षाचं ज्ञान सांगितलंय. अमृतानुभव ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, कैवल्य कणकाची या दाना, जो न कडसी थोरा साना, द्रष्ट्याच्या दर्शना पाढाऊ जो. काय दान देतात संत? कैवल्य कणकाची या दाना. अमृतानुभव ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, अरे कैवल्य रूपी कणकाचं दान संत महात्मे करतायत. काही ठिकाणी मोक्षाचं मुक्तीचं दान म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत,
पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. हो, भक्तिपंथी जगा देत रिगाला, जगाला देण्यासाठी निघाले संत. पण काय? चौथी सिद्धी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. चौथी सिद्धी नाम मोक्ष. बर, मोक्ष देता येतो का? त्यांच्या ताब्यात आहे का? हो. मोक्ष प्राप्त असणं वेगळं आणि देण्याचा अधिकार असणं वेगळं. माऊली म्हणतायत ना, कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. किंवा महाराज म्हणतात मोक्षा मागरी कामारी दासी होय सांगू आईशी तुका म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सोपं उदाहरण दिले त्याच्यावरती. आपला सेवक आहे, नोकर आहे, ज्याला जिथे पाठवलं तिथे तो जातो. आपल्या ताब्यात नोकर असलेला जिथे पाठवला तिथे तो जातो. जेथ धाडीला तेथ जाय पायकू जैसा. पाठवला तिथे नोकर जातो. तसं त्यांनी म्हटलं त्यांना मोक्ष प्राप्त होतो. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणेल तेथ राहे महाबोध. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे मोक्ष त्यांच्या ताब्यात आहे. मग ते दान देतात ते ज्ञानाचं, ज्ञान देतात ते मुक्तीचं, ज्ञान देतात ते मोक्षाचं, किंबहुना दान देतात ते केवळ परमात्म प्राप्तीचं. म्हणून संतांनी परमात्म प्राप्तीचं दान आपल्याला दिलेलं आहे. हे दान संतच देऊ शकतात. म्हणून त्यांच्यासारखे त्रैलोक्यात कोणी दानशूर नाहीत. तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी. तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी, कोण दाता, कोण दाता याहुनी. बस, याहुनी कोण दाता, संतापेक्षा कोण दाते जगतामध्ये. आणि मग संतच दाते आहेत, दानशूर आहेत. ते कोणाला देतात? जे येतील त्यांना देतात. पण का हो, मोक्षाचं, मुक्तीचं, परमात्मा प्राप्तीचं, सुखाचं, ज्ञानाचं दान संताकडे मिळतं हे आम्हाला कसं कळणार? असं जेव्हा लोकांनी विचारलं तेव्हा महाराज म्हटले, अहो त्यांनी दुकान टाकले. दुकान, दुकान शब्दाचा अर्थ एखादी इमारत आहे, त्याला बोर्ड लावलेला आहे, येथे सुख मिळेल, येथे शांती मिळेल, इथे ज्ञानाचं दान मिळेल आणि दान म्हणून मिळेल. हा बोर्ड लावला आणि त्यांनी दुकान टाकलं. ही गोष्ट या अभंगाच्या पहिल्या चरणात या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत घातला दुकान आणि देती आलियासी दान. संतांनी दुकान घातलेलं आहे, बरीचशी प्रमाण आहेत. महाराज म्हणतायत संत सज्जनी मांडले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. संतांनी दुकान टाकलं. दुकान या बाबांनो, आणि ज्ञानाचं दान इथून आमच्याकडून हस्तगत करा. पण इथे दान शब्द फार महत्वाचा आहे. दान शब्दाला फार पावित्र्य आहे. दान शब्दामध्ये जिथे मोबदला संभवत नाही त्याला म्हणतात दान. हो, जे दिलं जातं ना त्यात मोबदला नाही, पुन्हा परत अपेक्षा नाही कोणत्या प्रकारची. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर उदाहरण सांगितलं. ज्याला निष्काम कर्मयोग म्हणा त्याप्रमाणे दानामध्ये निष्काम कर्म आहे. आपण एखाद्यांना गाय दान दिली आणि सांगितलं गाय तुम्हाला दान देतो पण एक कपभर दूध रोज मला देत जा बरं का, असं झालं का? नाही. आपण गाय दान दिली, आता हक्क नाही. आपली मुलगी आपण कन्यादान केलं, त्याचा अर्थच आहे कन्यादान. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण जन्म दिलाय ज्या मुलीला, तो बाप, तो पिता हातावरती पाणी घेतो आणि कन्येचं दान करतो, त्याला म्हणतात कन्यादान. जावाई बुवा, आजपासून ही मुलगी मी तुम्हाला दान दिलेली आहे, हिच्यावरचा हक्क माझा संपलाय, आजपासून तुमचा हक्क कॅबेज करा तुम्ही. हे जसं महत्वाचं आहे. म्हणून कन्यादान केलं त्या दिवशी त्या मुलीच्या ऋणातून पिता सुटतो आणि पाणी ग्रहण केलं त्या दिवसापासून तो जावाई बुवा आपला म्हणजे मुलीचा पती अटकतो. त्या दिवसापासून ती जबाबदारी
म्हणजे जे ट्रान्सफर एंट्री होते जबाबदारीची, यांची जबाबदारी त्यांच्यावरती पडते. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, आपणची विहुनी दुहिता परी न म्हणे मम पिता, तो सुटे मग प्रतिग्रहिता जावाई शिरके. हो, पिता सुटतो आणि जावाई त्या ऋणात अटकतो. म्हणजे कशा करता म्हणतो, मी कन्या दान केलेली आहे तुम्हाला, बापाचा हक्क संपला. जेव्हा न्यायला जातो पिता तेव्हा म्हणतो का माझी मुलगी मी नेणारच? म्हणतो नाही जावाई बुवा, न्यायचं होतं हो, आमची बेबी आलेली आहे पुण्यावरनं, तेव्हा आमची गंगू जर आली तर बरं होईल, भेटीगाठी होतील, थांबतील थोड्या दिवस, परत आणून पोहोच करतो. जावाई बुवांनी सांगितलं ते काही चालणार नाही, आमच्याकडे कामाची अडचण आहे. नाही नाही, बरं बरं बरं, रागू नका, नाही म्हणा, पण तसं नाही म्हणा, रागू नका, असा प्रकार आहे. म्हणून तो म्हणू शकत नाही की मी माझी मुलगी आहे मी नेणार. हे जसं महत्वाचं आहे का, मी कन्या दान केले, हे जसं आहे तसं महाराज म्हणताय जिथं मोबदला नाही बर आणि परत अपेक्षा नाही त्याला म्हणतात दान. दान वेगळा आणि वान वेगळा. एखादा माणूस म्हणत असेल संतच काय दान देतात, आमच्या गावात एक किराणा दुकान आहे, 10 डबे डालडा मागा, 10 डबे तूप मागा, तेल मागा, साखरेचे पोते मागा, रव्याचे पोते मागा, तांदळाचे, किती देतो? तो काय उधार नाही. लोकांनी विचारलं तो देतो, पण पैसे बिशे मग आधी घेतो आणि मग देतो. तो वान आहे, ते दान नाही. मोबदला घेऊन दिलं जातं, तो वान म्हणजे वस्तू बर, पण इथे दान आहे म्हणून देते आलियासी दान, जे येतील त्यांना ते दान म्हणून देतात. अर्थात दान देण्यासाठी त्यांच्याजवळ आहे का आणि ते उदार आहेत का, तर ही दोन्ही लक्षणं तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. संत लागले बाबांनो, संत उदार आहेत, संत उदार आहेत. पण संत उदार म्हटल्यानंतर लोक म्हणू लागले संतच का उदार, बाकीच्या काही उदार असणाऱ्या गोष्टी कमी आहेत जगतामध्ये? बरं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत हो आहेत, पण संतांच्या उपमेला त्या अपुऱ्या आहेत, कमी आहेत, अपूर्ण आहेत. म्हणजे कसं काय, मेघ उदार नाही का? मेघ उदार आहे, बरं कुठं पडावा नाही सर्वत्र पडतो, किती पडावा गावच्या गाव वाहून जातात काही ठिकाणी, आहे की नाही? तेव्हा मेघ उदार आहे, पण माऊली ज्ञानोबा म्हणतात नाही, संतांच्या उदारत्वाला तो कमी आहे. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. मेघ उदार आहे पण संतांच्या तो ओसरतो, आज पडतो. हिवाळ्यात पाऊस आहे का? उन्हाळ्यात पाऊस आहे का? उन्हाळ्यात पाऊस नाही, हिवाळ्यात पाऊस नाही, आता पावसाळ्यातही काही वेळेला पाऊस नाही, तो भाग वेगळा. परंतु पावसाळा हा त्याच्या हक्काचा ऋतू आहे पडण्याचा, आहे की नाही? तो उन्हाळ्यात नाही, हिवाळ्यात नाही, म्हणजे तो ओसरला, आता पडणार नाही. संतांचं ज्ञान देताना संत ओसरले का? नाही. म्हणून मेघाची उपमा कमी पडली. दुसरी उपमा म्हटले मग सूर्य किती अमाप प्रकाश देतो, बिंब तरी बचके एवढे तरी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. ज्याच्या प्रकाशापुढे त्रैलोक्य कमी पडावं, संख्येनं एक असलेला, आकाराने हाता एवढा असलेला सूर्यनारायण पण त्रैलोक्यभर प्रकाश देतो, मग तो उदार नाही का? तो काय मोबदला घेतो? तुम्ही आमचा सूर्यप्रकाश इतका वापरला, इतके युनिट वापर, असं काही नाही. मग तो आम्हाला प्रकाश देतो, तो नाही का उदार? महाराज म्हटले तो उदार आहे, पण संतांच्या उदारत्वाला कमी आहे का? तोही आस्तवे हे किडाळ. तेजे सूर्य सोज्वळ, हे बरोबर आहे, तेज देणारा सूर्य आहे, परंतु तो आस्तवे, त्याला आस्तय. आता रात्रीच्या वेळेला आपण सूर्य शोधला, कुठे आहे तुमचा प्रकाश देणारा सूर्य? तर तो आस्तवे, त्याला आस्तय. संतांना आस्त नाही, मावळणे नाही, म्हणून सूर्यही कमी आहे. म्हणले मग चंद्रही कमी आहे. चंद्र संपूर्ण एखादे वेळ परी हे सदा पुरते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्र पूर्ण आहे, पण महिन्यातून एक दिवस पूर्ण आहे की नाही? एक दिवस फक्त. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आहे, मग पौर्णिमेनंतर घटत घटत अमावस्येच्या दिवशी पूर्ण त्याचा लोप होतो. चंद्र पूर्ण आहे पण एक दिवस आहे, संत कायम पूर्ण आहेत. म्हणून चंद्राची उपमा कमी आहे. म्हणजे अजून काही उपमा? म्हणजे कोणत्या? कल्प तर उदार नाही का?
पृथ्वीचं राज्य मागा, इंद्रपद मागा, ब्रह्मपद मागा, स्वर्गलोक मागा, बरं सलोकता सर्वता साहित्यता चारी मुक्ती मागा, वाटेल ते मागा तो देतो. बरोबर आहे. महाराज म्हटले पण कल्पतरू देखील कमी आहे, चिंतामणी कमी आहे. कल्पतरू कल्पना केली ते देतो, पण संत मात्र निर्विकल्पाची प्राप्ती करून देतात. कल्पतरूच्याही पुढे आहे. चिंतामणी चिंतन केलेल्या अर्थाची प्राप्ती करून देतात, पण संत मात्र त्याला अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून देतात. परीस लोखंडाचं सोनं बनवतो, पण परीस बनवित नाही, त्याला सोनं बनवतो त्याचं. संत मात्र दुर्जनाचा सज्जन किंबहुना त्याला देव बनवतात. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. महाराज म्हणताय म्हणून तिथे कल्पतरू कमी आहे, बरं परीस कमी आहे, चिंतामणी कमी आहे, कामधेनू कमी आहे. या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे. कल्पतरूहुनी दुने, कल्पतरूहुनी दुने, परिसा गाध देणे चिंतामणी ठेंगणा, चिंतामणी ठेंगणा, परिसा गाध देणे चिंतामणी ठेंगणा, चिंतामणी ठेंगणा. आलिंगणे सुख वाटे, 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 आलिंगणे सुख वाटे. हो, परिसागात कल्पतरूहुनी दुने म्हणजे दुप्पट, आणि चिंतामणी तर ठेंगणा, चिंतामणी तर तिथे कमी पडतो, अपुरा ठरतो. आणि म्हणून संत महात्म्यांच्या उपमेला एकही काही आणि सादृश्याचं प्रमाण नाही. म्हणून संत महात्मे उदार आहेत. बर किती उदार आहेत? महाराज म्हटले त्रैलोक्यात तेच उदार आहेत. त्यांच्या उदाराबद्दल ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातली पहिली ओवी निवृत्तीनाथ संतांना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की तुम्ही उदारे प्रसिद्धे. दुसरे प्रमाण आहे. महाराज म्हटले या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर, इष्ट मित्र सोय रे, आलिंगणे सुख वाटे. या संतापरीस त्रिभुवनी थोर उदार नाही. या संतापेक्षा या त्रैलोक्यात दुसरे कोणी उदार नाहीत. कितीतरी प्रमाण आहेत. उदार भक्त, उदार भक्त, उदार भक्त, उदार भक्त, उदार भक्त, उदार भक्त. त्रिभुवनी मात दयाचे, 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 त्रिभुवनी मात दयाचे. हो, म्हणून संत उदार उदार. आणि त्यांच्याकडे काय काय आहे म्हणाल, द्यायचं ते उदार आहेत ते, पण आहे का त्यांच्याकडे भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे जे द्यायचंय ना ते अनंत भांडार भरलेले आहेत, आणि ते संत उदारही आहेत. म्हटले बरं पहिले येतील त्यांना मिळेल, आणि मागावून येणारे तसेच निराश होऊन परत जातील असं तर नाही ना. महाराज म्हणतायत तसं नाही. पहिले येतील, त्यांची इच्छा पूर्ण होईल इतकं ते देतील, आणि मागावून येणाऱ्यांसाठी त्यांच्याकडे पुन्हा शिल्लकच असेल. ही गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. मागत्यासी पुरे, मागत्यासी पुरे, धन्याने कासी उरे, धन्याने कासी उरे, धन्याने कासी उरे, धन्याने कासी उरे. संत उदार उदार, संत उदार उदार, धन्याने कासी उरे, धन्याने कासी उरे, काशी उरे, धन्याने काशी उरे. संत उदार उदार, संत उदार उदार. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतायत मागत्याची पुरे धनी. बस धनी नाम इच्छा. जे मागणारे आहेत ना त्यांची इच्छाही पूर्ण होईल. आणि काशी उरे. इथे विराम देताना इथे थांबायचं. मागत्याची पुरे धनी आणि मग अनेकासी उरे असं महाराज म्हणतायत. मागणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल, आणि मागावून येणारे जे आहेत ना अनेक, त्यांनाही त्यांच्याकडे शिल्लक असेल.
मग एवढं ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज अहो तुम्ही एवढं मुक्त हाताने देता, वाटता, सर्वांना पुरवता, एवढं तुमच्याकडे कसं आलं हो, कुठून आलं? जरा व्यवहार सांगतो. एखादा माणूस म्हणू लागला आमच्याकडे विहीर आहे. अहो 24 तास मोटार चालते, 20 हाऊस पॉवरची, पण कधीच बंद करण्याची वेळ येत नाही. बरं असं हो, कधी पाणी आटलं संपलं असं कधीच नाही, भरपूर. दुसऱ्या माणसाने विचारलं त्यांना, का तुमची मोटार एवढं चालते, एवढं पाणी कसं काय? तिसरा म्हटला, हो तुम्हाला नाही माहिती, त्यांनी विहीरच समुद्राच्या जवळ खोदलेली आहे. आता जर समुद्राचं पर्क्युलेशन जर विहिरीला असेल, झरा जर असेल, तर विहिरीवर किती हाऊस पॉवरची मोटार किती तास चालवा ना, पाणी पुरवणारा जर समुद्र असेल यांच्या विहिरीला, तर विहीर आटण्याचा प्रश्न येणार नाही. तसे संतांच्या विहिरी म्हणजे भगवंत रूपी समुद्राजवळ खोदलेल्या विहिरी आहेत, पायथ्यासी. तर त्यांचं पोतं देव भरण्याचं काम करीत असल्यामुळे ते कदापि रीत नाही. कारण मी व्यवहारातल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. व्यवहारातल्या गोष्टी आहेत की त्याला नाश आहे, त्याला संपणे आहे, पण परमार्थ नावाची वस्तूच आहे की जोडीले हे नसरे धन, अविनाश आनंद घन. त्याला मर्यादा नाही, त्याला संपणे असं नाही. आणि ते पोतं भरण्याचं काम भगवान परमात्मा करीत असल्यामुळे त्यांचं पोतं कधी रिकामं होत नाही. ही गोष्ट शेवटच्या चरणात महाराज सांगतायत. तू कमाने पोते, तू कमने पोते, तू कमने पोते, तू कमने पोते, तुकामणे पोते, तुकामणे पोते, विठाला 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 विठाला. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, तुका म्हणे पोते देवे भरिले म्हणून नोहे रीते. त्यांचा ओसरणे संपणे हा प्रश्न त्यांच्या ठिकाणी नाही, कारण भगवान परमात्मा त्यांना हे पुरवणार आहे. भगवान परमात्म्याने त्यांना सांगितलं, तुमच्या हाताने मुक्त वाटप करा, बस पुरवण्याची जबाबदारी माझी. असं भगवान परमात्म्याने ज्या संतांना हा जे द्यायचंय ते पुरवण्याची जबाबदारी असल्यामुळे महाराज म्हणतात, तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. या सर्व अभंगाचा सारांश जर काही असेल तर संत महात्मे उदार आहेत. संत महात्मे जे द्यायचंय त्या बाबतीत ते श्रीमंत आहेत, आणि हे ऐश्वर्य देण्याच्या बाबतीत संत महात्म्यांना स्वातंत्र्य आहे. म्हणजे स्वतंत्र आहेत, उदार आहेत आणि श्रीमंत आहेत. या तिन्ही गोष्टी असल्यामुळे संत महात्मे जगाच्या पाठीवर एकमेव दानशूर आहेत, दाते आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, देती आली यासी दान. अर्थात संत महात्म्यांकडे आपण जावं. संत आपल्याला दान देतात, पण एक महत्वाचा मुद्दा आहे, ते देतात पण केव्हा, त्यासाठी काय करावं, आमची जबाबदारी काय, त्यांनी त्यांची जबाबदारी ठरवलेली आहे. आई वडिलांची जबाबदारी आहे तुम्हाला जन्म देणे, तुमचं संगोपन करणे, तुम्हाला लहानाचं मोठं करणे. आता आपली जबाबदारी काय आई वडिला संबंधाने? मद्यप्राशन करून त्यांना शिव्या देणे, त्यांचे म्हातारपणी हाल करणे, सरकारने काढलेल्या वृद्धाश्रमात त्यांना जमा करणे गुराढोरांसारखं? नाही.
पुत्राची जबाबदारी आहे त्यांची सेवा करणे. बस हे जसं तसं संत आपल्याला अलौकिक असं दान देतात की जे कल्पाच्या कल्प जातील तरी संपणार नाही आणि त्यातच जीवाचा खरा उद्धार असेल. संत द्यायचं काम करतायत. मग आपली जबाबदारी काय? आपली जबाबदारी एकच. गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवान सांगतायत, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. शास्त्राच्या दृष्टीने सांगितल्याप्रमाणे संत ज्ञान देतात. उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानाचं दान देतात. त्याचा मोबदला घेत नाहीत, सर्वांना पुरेल इतकं देतात. पण संतांकडून ज्ञानाचं दान व्हावं याकरता तुम्हाला संतांकडे जावं लागेल. स गुरुमेवाभिगच्छत तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छत. त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला श्रीगुरु संतांकडे जावं लागेल. संतांकडे गेल्याने ज्ञान मिळणार नाही, त्याच्या पुढे आहे का? संतांकडे गेल्याने ज्ञान मिळणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत प्रणिपातेनं, त्यांना पहिल्यांदा प्रणिपात केला जावा, त्यांची पूर्णतः सेवा केली जावी आणि सेवा केल्यानंतर मग प्रश्न विचारावा. खरं तर संत प्रश्न विचारल्यानंतर ज्ञान देतात. त्यांना संतांना प्रश्न विचारणारेच भेटत नाहीत आणि जे भेटतात ते परमार्थासंबंधी विचारणारे भेटत नाहीत. मग व्यवहारातले मला मुलगा होईल का, माझं लग्न लागेल का, अमकं धमकं तमकं, जे व्यवहारातले प्रश्न आहेत ते प्रश्न विचारतात. संत महात्मे त्याला एकच उत्तर देतात, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा. तुम्हाला कोणाला याची प्राप्ती होईल असं माझ्या तोंडून येणार नाही, याबद्दल मला विचारू नका, माझ्याजवळ बोलू सुद्धा नका. बस नका मजपासी वदो प्रपंचाचे विषय, याबद्दल बोलू नका. अरे बाबा बोलायचं आणि विचारायचं असेल तर देवाबद्दल. मग संतांना सेवा करून प्रश्न विचारावा. पण कोणता प्रश्न विचारावा? परिप्रश्नेन. कोणता प्रश्न? महाराज म्हणतायत काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. संत जन हो, माझं समाधान करा, माझं चित्त समाधान करा, माझा उद्धार होईल का असा प्रश्न संतांना विचारावा. आणि त्यावेळेला विचारल्यावर ते सांगतात का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. तू विचारशील ते संत महात्मे सांगतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. विठाला 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 विठाला. हो, म्हणून अध्यात्म ज्ञानासंबंधाने संतांकडे प्रश्न विचारावा आणि संतांकडून ब्रह्मज्ञान संपादन दान म्हणून करावं. आणि त्यांनी दिलेलं ज्ञानाचं दान ते आपण आपल्या संग्रही ठेवून याच ज्ञानाने आपण या जन्ममरण संसारावर मात करावी आणि एके दिवशी परमात्म प्राप्तीपर्यंत मोक्षापर्यंत जाऊन पोहोचावं आणि आपल्या मानवी जीवनातली जीवनयात्रा ही सफल करावी. यासाठी संतांच्या दानाची प्रत्येक आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज आहे, आवश्यकता आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात घातला दुकान देती आली यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत्याची पुरे धनी आणि कासी उरे, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. विठ्ठल जे जे विठ्ठल बोलिले जे पुरे वे बापुरे उच्चरे, करा क्षमा अपराध महाराज, हा नाही विचारिला अधिकार व्यापुला, करा क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया